धारावी खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की धारावी हा एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा प्रकल्प आहे। अनेक लोकांना असं वाटतं की धारावीमध्ये खूप मोठी जागा आहे आणि खूप गोष्टी त्या ठिकाणी अगदी करणं सोपं आहे, पण सगळं मिळून जर धारावीचं क्षेत्र आपण बघितलं तर या क्षेत्रापैकी बिल्डेबल क्षेत्र हे केवळ 104 हेक्टर आहे, बाकी बिल्डेबल नाही। आणि मग या ठिकाणी जे काही बांधकाम होणार आहे या बांधकामामध्ये पहिल्यांदा 95 मिलियन स्क्वेअर फीट 95 मिलियन स्क्वेअर फीट इतकं रिहॅबचं बांधकाम करायचं आहे। 95 मिलियन स्क्वेअर फीट इतकं रिहॅबचं बांधकाम करायचं आहे आणि त्यानंतर मग 130 मिलियन स्क्वेअर फीट हे त्या ठिकाणी सेलेबलचं बांधकाम होणार आहे। आणि आपण जर बघितलं तर हा प्रकल्प केवळ हाऊसिंगचा प्रकल्प नाही आहे। धारावी एक आपलं ग्रोथ इंजिन आहे, एक इकॉनॉमिक अशा प्रकारचा आपला इंजिन आहे। धारावीमध्ये आपल्याला माहिती आहे चामड्याचं काम असेल, पॉटरीचं काम असेल, वेगवेगळ्या प्रकारचं फूड इंडस्ट्री असेल, अशा वेगवेगळ्या इंडस्ट्री आहेत। त्यामुळे या प्रकल्पाचं नियोजन करताना या सगळ्या इंडस्ट्रीचा विचार करून आज तर आपण त्या ठिकाणी जाऊन बघितलं, आपल्यापैकी अनेक लोक गेले असतील, कशा परिस्थितीत ते काम होतं। पण याला केवळ गृहनिर्माण प्रकल्प न ठेवता त्या सगळ्या इंडस्ट्रीचं तिथे पुनर्वसन करतो। त्या सगळ्यांकरता अत्यंत चांगल्या व्यवस्था, आधुनिक व्यवस्था आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत। आणि आज त्यापैकी बरेच लोक इन्फॉर्मल इकॉनॉमीमध्ये आहेत, पण उद्या हे सगळं झाल्यानंतर ते फॉर्मल इकॉनॉमीत येतील, त्यामुळे त्यांना टॅक्सेस द्यावे लागतील। आणि म्हणून आपण हाही निर्णय केला की पहिले 5 वर्ष त्यांच्याकडनं आपण जीएसटी घेणार नाही, त्यांना जीएसटीतनं आपण सूट देणार आहोत। आणि यासोबत हा जो काही प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये जवळपास आत्तापर्यंत 1,60,000 निवासी, व्यावसायिक व औद्योगिक घटकांचं पुनर्वसन आणि पुनर्वास आपण करणार आहोत। यामध्ये आपण मागे निर्णय केला होता, त्या निर्णयाप्रमाणे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पहिल्यांदा 2000 ची कट ऑफ डेट होती, मग आपण उच्च न्यायालयाच्या निर्णयातनं मार्ग काढला आणि 2000 ते 2011 पर्यंत आपण गेलो। फक्त 2011 पर्यंतच्यांना आपण 2.5 लाख रुपये सशुल्क म्हटलं। आता या प्रकल्पामध्ये 2000 पूर्वीचे किंवा जे लोक आहेत त्या सगळ्यांना धारावीमध्येच 350 चौरस फुटाचं घर आपण देणार आहोत। जे 2000 ते 2011 वाले आहेत त्यांना 2.5 लाख रुपये भरावे लागतील, पण त्यांना धारावीमध्येच घर आपण देतो आहोत। सगळे एलिजिबल 100% एलिजिबल लोक धारावीतले हे धारावीमध्येच त्यांना घर दिलं जाईल। आणि हा पहिला प्रकल्प आहे, कारण इनएलिजिबल लोक पुष्कळ आहेत आणि आपण एकात्मिक प्रकल्प करायचा ठरवला आणि तिथले हे इनएलिजिबल काढून कुठेतरी टाकले तर ते दुसरीकडे झोपडीच तयार करणार आहेत, ते काही कुठे जाणार नाही। त्यामुळे आपण इकडनं त्यांना या नरकातनं काढून दुसऱ्या नरकात टाकणार, किंवा या नरक म्हणणं चांगलं नाही, पण या वाईट अवस्थेतनं दुसऱ्या वाईट अवस्थेत टाकणार। म्हणून पहिल्यांदा याच्यात आपण निर्णय घेतला की जो एलिजिबल नाही त्यालाही आपण घर देतो आहोत आणि त्यातले जे धारावीत मावतील ते बाकीच्यांना धारावीच्या बाहेर देतो, पण जवळपास देतो। त्यांच्या जागा देखील आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची घरं आपण त्या ठिकाणी देतो। ज्यांचे गाळे आहेत त्यांना गाळे देतो, सगळ्या गोष्टी। म्हणजे हा प्रकल्प असा आहे की ज्याच्यामध्ये ज्या ज्या अडचणी येऊ शकतात त्या सगळ्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत। आणि आम्ही असं ठरवलं, पहिल्यांदा आमचं ठरलं होतं की आता प्रकल्प सुरू झालाय, रेल्वेची जागाही मिळाली, त्याचंही काम चालू झालंय, या प्रकल्पाचं एक भूमिपूजन करावं। पण नंतर हा निर्णय मी केला आणि आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं की भूमिपूजन नाही, पुढच्या 1.5 वर्षामध्ये
रिहॅबचे 10,000 घरं पूर्ण करायचे आणि त्या घरांचा चाव्या देण्याचा कार्यक्रम, या स्लमच्या लोकांच्या रिहॅबच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम 10,000 लोकांचा हा माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा, अशा पद्धतीचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे.